सध्या उन्हाळा खूपच वाढलेला आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी गारगार खावं गारगार खावं. आणि अशा वेळेला प्रत्येक वेळेला आपण काय करतो, बाहेर जातो, आईस्क्रीम घेऊन येतो. तर अशा वेळेला ही बाहेरची वगैरे आपण आईस्क्रीम आणतो आणि खातो. तर ह्याच्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम हा येतो की तरुण मुलांना किंवा काही प्रॉब्लेम येत नाही, पण जर घरात वयस्कर माणसं असतील आणि जर कोणाला शुगर असेल तर प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेला मग सगळेच जण आईस्क्रीम खातात, मग त्यांना पण वाटतं ना आपण पण आईस्क्रीम खावं. तर त्याच्यासाठी ही जी मी रेसिपी दाखवते ही म्हणजे शुगर नाही आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे साखर नाही आहे आणि गूळ पण नाही, म्हणजे काहीच नाही आहे. फक्त घरच्या इन्ग्रेडियंट्समध्ये आणि अगदी मोजक्या वस्तूंमध्ये ही आईस्क्रीम किंवा कुल्फी म्हणा होऊ शकते घरच्या घरी. आणि ही रेसिपी आहे, कारण हे बघा, शुगर असलेल्या लोकांना दुसऱ्याने आईस्क्रीम खाल्लं की त्यांना पण वाटतं, मग भलं त्यांचं वय अगदी 60-70च्या पुढे गेलेले असलं तरी आईस्क्रीम हे सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे असं शुगर फ्री आईस्क्रीम आपण घरच्या घरी कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे मी केलेलं आहे, खाल्लेलं आहे, त्यामुळे मला वाटतं हे तुम्हाला सांगावं. खूप सॉफ्ट होतं, अजिबात त्याच्यात बर्फ होत नाही. आणि ही रेसिपी आहे हे आमच्या जवळच्या ओळखीच्या डॉक्टरांनी मला सांगितलेली आहे, कारण घरात शुगर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेरची आईस्क्रीम खाऊ नका. बाहेरच्या आईस्क्रीममध्ये हे असतं, म्हणजे केमिकल्स तर असतातच, पण ती हेल्दी नसतात. आणि आपण घरी करतो हे आईस्क्रीम हेल्दी तर होतंच आणि त्याच्यात शुगर नाही, म्हणजे नो शुगर. त्यामुळे हे असं आईस्क्रीम करून तुम्हाला घरी खायला हरकत नाही. म्हणून आज आपण बघूया घरच्या घरी कसं आईस्क्रीम सोप्या पद्धतीने करायचं. बघा, ह्या आईस्क्रीम बनवायला मेन इन्ग्रेडियंट्स मखाना आहे. हा मखाना घेतला आहे, साधारण 2 वाटी मखाना घेतला. तर त्याला एक 7-8 बदाम घेतलेत, 4 अक्रोड घेतलेत आणि थोडेसे काजू घेतलेत. मी काजू तुकडा होता माझ्याकडे, मी नेहमी तुकडा आणत असते, तर तुकडा ते घेतलेत आणि बेदाणे घेतलेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला खजूर टाकू शकतो. काळावाला खजूर असतो, तो मऊ असतो, त्याच्या बिया काढून तो घेऊ शकतो आपण. माझ्याकडे आज खजूर नव्हता म्हणून मी बेदाणे घेतलेत, कारण वेगळी वेगळी टेस्ट घेण्यासाठी तुम्ही कधी खजूर टाकून करा, कधी बेदाणे टाकून करा. तसंच मी थोडा मध पण टाकणार आहे त्याच्यामध्ये गोडीसाठी. आणि 2 चमचे खारीक पावडर घेतली. खारीक पावडरनी पण एक वेगळी टेस्ट येते. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्याकडे आंबा वगैरे, माझ्याकडे आंबा आज जरा आंबट होता म्हणून मी नाही टाकला. आंबा असेल गोड छान तर आंबा टाका, चिकू टाका, असं कुठचंही तुम्ही एक फळ टाकू शकता. छान पिकलेलं केळं असेल तर केळं टाकू शकता. वेगळ्या वेगळ्या टेस्ट असतात आणि हे करायला सोपं आहे. त्यामुळे अगदी आठवड्यातनं 1-2दा तुम्ही करू शकता. वेगळी फळं टाकून, वेगळे ड्रायफ्रूट पण टाकून तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही पिस्ता पण टाकू शकता, पण पिस्ता फक्त हे नको आहे, म्हणजे मिठावाला नको आहे, म्हणजे खारट नको आहे. तसंच आपल्याला दूध लागेल. आता दूध किती घ्यायचे की हे मखाने आहेत, हे मखाने पूर्ण भिजतील, म्हणजे पूर्ण बुडतील एवढं दूध घालायचं आहे. त्याला असं काही प्रमाण नाही आहे. तर दूध गरम, म्हणजे मखाने एका बाउलमध्ये घ्यायचे, दूध गरम करायचं आणि गरम दूध त्याच्यावर टाकून ठेवायचं. तसं ड्रायफ्रूट आहे हे आधी भिजवून ठेवायचे थोडे, म्हणजे समजा उद्या सकाळी करायचे तर आदल्या दिवशी भिजवा. नाही तर जर भिजवायला जमलं नाही तर तुम्ही थोडंसं त्याच्यात गरम पाणी घाला किंवा अगदी 30 सेकंद पाणी घालून मायक्रोवेव्हला गरम केलं तरी ते अगदी अर्ध्या तासात छान, म्हणजे मखाना भिजतो आहे आपला, अर्धा एक तास वगैरे मखाना भिजतो आहे, तिथपर्यंत हे ड्रायफ्रूट तुमचे भिजतात आणि त्याची बदामाची सालं वगैरे निघतात. तर एवढंच आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ह्याच्यामध्ये. हे सगळं हेल्दी आहे, ह्याच्यात कुठेही तुम्हाला काही असं अनहेल्दी काही नाही आहे, कुठचेही केमिकल्स नाही, पावडरी नाही, काही नाही. आता हे आईस्क्रीम आपण आज करू. मला तर खूप आवडलं, आमच्या घरात पण सगळ्यांना खूप आवडलं. तर हे आईस्क्रीम मी तुम्हाला आता दाखवते, तुम्ही पण करून बघा. मखाना भिजेल एवढं दूध घालायचं आहे आणि मखाना आणि त्याच्यामध्ये मी बेदाणे असं भिजवून ठेवलं होतं, जवळजवळ 1-1.5 तास भिजवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट घेतले आहेत, त्याच्यामध्ये काजू आहे, बदाम आहेत
आणि अक्रोड घातले आहेत. तुम्हाला पाहिजे तर पिस्ता पण घालू शकता, पण पिस्ता खारट नको आहे. तर हे सगळं मी आता मिक्सरला लावून वाटून घेते. हे मिक्सरला लावून मी बारीक करून घेतले. ह्याच्यामध्ये तुम्ही खजूर टाकू शकता वाटताना गोडीसाठी. मी थोडासा मध टाकते, बेदाण्याचा म्हणजे जो गोडपण येतो, आणि थोडा मध घालते. तुम्ही खजूर टाकू शकता. नंतर जे गोड ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. तर हे बघा, हे असं छान बारीक वाटलं आहे मी, त्याच्यामुळे असं हे झालेलं आहे. थोडेसे ड्रायफ्रूट मध्ये आहेत, पण ते दाताखाली आले की चांगले लागतात. आता हे सगळं मी एका डब्यामध्ये घालणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे बघा, ह्याच्यात मी ना थोडीशी खारीक पावडर टाकली आहे, दिसते ना, ते थोडंसं ब्राऊन गोडपणासाठी. माझ्याकडे खजूर आत्ता नव्हता म्हणून बेदाणे घातले आहेत, थोडासा हनी म्हणजे मध घातला आहे आणि खारीक पावडर घातली आहे. आणि आता ह्याला झाकण लावून मी सेट करायला ठेवून देते फ्रीजमध्ये. बघा, हे आपलं मखाना आणि ड्रायफ्रूट घालून केलेलं आईस्क्रीम तयार आहे. आणि फक्त 3-3.5 तासात होतं ते, जरा खूप वेळ लागत नाही. त्याच्यात साखर नाही आहे आणि काही केमिकल्स पण नाही आहे. होममेड, अगदी सॉफ्ट आणि सुंदर आणि हेल्दी असं आईस्क्रीम आपलं तयार आहे. हे मखाना आणि ड्रायफ्रूट घालून आपलं आईस्क्रीम तयार आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट होतं आणि ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हे खूप छान आहे मी खायला. ह्याच्यामध्ये मखाना आहे, ड्रायफ्रूट्स आहेत आणि गोडीसाठी मी माझ्याकडे खजूर नव्हता म्हणून मग मी खारीक पावडर घातली आहे, थोडासा हनी घातला आहे आणि बेदाणे मी मिक्सरला मखाना फिरवताना बेदाणे घातलेले आहेत. तर असं हे आईस्क्रीम खूप हेल्दी आहे, टेस्टी लागतं आणि कारण सगळे ड्रायफ्रूट्स असल्यामुळे. आता ह्याच्यामध्ये अजून तुम्ही जे तुम्हाला फ्रूट म्हणजे फळ पाहिजे ते तुम्ही घालू शकता. आता हा आंब्याचा सीझन आहे, तर तुम्ही आंबा घालू शकता ह्याच्यामध्ये, आंब्याचा रस. माझ्याकडे आंबा थोडासा म्हणजे पिकला नव्हता, आंबट होता, म्हणून मी तो घातला नाही, नाहीतर मग हे आईस्क्रीम आंबट झालं असतं. तर तुम्हाला कुठचं फ्रूट तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालून तसंही करू शकता. आणि नसेल तर तुम्ही खजूर काही घालू शकता. खजूर घाला, जर्दाळू घाला, बेदाणे घाला किंवा हनी घाला, असं करून तुम्ही हे आईस्क्रीम करू शकता. आणि हे आईस्क्रीम ज्यांना शुगर आहे म्हणजे डायबिटीस आहे असे लोक पण खाऊ शकतात, कारण हे हेल्दी आहे, कारण हे मखाना आहे, ड्रायफ्रूट आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे खूप हेल्दी आहे हे आईस्क्रीम. आणि लहान मुलांना पण द्यायला खूप छान आहे, कारण ह्याच्यामध्ये केमिकल्स काही नाही आहे आणि साखर नाही आहे, त्यामुळे हे आईस्क्रीम खूप हेल्दी आहे. तुम्ही पण करून बघा. धन्यवाद.